श्री स्वामी समर्थ. अरे बाळा, आलास तू आम्हाला शोधत शोधत? अरे आम्ही इथेच आहोत, तुझ्या सोबतच आहोत. आम्हाला शोधण्याची काही गरज नाही. जर तू स्वच्छ आणि निस्वार्थ भावनेने आम्हाला आवाज दिला असशील तर आम्ही नक्कीच तुला दर्शन देऊ. जो स्वच्छ आणि निस्वार्थ भावनेने आम्हाला आवाज देतो आम्ही त्याला नक्कीच दर्शन देतो. तू इथे आमच्यापर्यंत आलास याचा अर्थ तू श्रद्धेने आमची आठवण काढलीस. तू निस्वार्थ भावनेने आम्हाला बोलवलंस. तू निस्वार्थ भावनेने आम्हाला बोलवल्यामुळे आम्हाला येणं भागच होतं रे. लक्षात ठेव. त्यामुळे आम्हाला यायलाच लागलं. लक्षात ठेव, जीवनात नेहमी एकटंच चालायला शिक. तुम्हाला दुसऱ्या कोणाच्याही आधाराची गरज नाही आहे. तुमचा संघर्ष करण्यासाठी तुम्ही स्वतः समर्थ आहात. तुम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नाही आहे. लक्षात ठेव, या जगात निस्वार्थ भावनेने मदत करणारी माणसं खूप कमी आहेत. प्रत्येकाला मदतीच्या बदल्यात काही ना काही हवेच असते. ते मदतीच्या भावनेने तुझी फसवणूकही करू शकतात. त्यामुळे लक्षात ठेव, तुला कोणाच्याही मदतीची आवश्यकता नाही आणि तू घेऊ सुद्धा नकोस. प्रत्येक समस्येबरोबर त्याचे निवारण सुद्धा असते. जीवनात अशी कोणतीही समस्या नाही आहे ज्याचे निवारण होऊ शकत नाही. फक्त आपल्याला तो मार्ग दिसला पाहिजे. समस्या आल्यानंतर कोणतीही चिंता न करता शांततेने त्याच्यावर विचार कर. ती समस्या कशामुळे निर्माण झाली याचा तो विचार कर. त्या समस्येच्या मुळापर्यंत तू जा. त्या समस्यावर आपण काय तोडगा काढू शकतो, यातून आपण कसे बाहेर पडू शकतो याचा नीट सखोल असा विचार कर. आम्हाला खात्री आहे तू नक्कीच त्या समस्येतून बाहेर पडशील. लक्षात ठेव, जिथं संकट असतं तिथेच मार्ग सुद्धा असतो. लक्षात ठेव, संकटात असताना घेतलेले निर्णय खूप महागात पडतात. संकटात असताना भावनिक होऊन निर्णय घेऊ नकोस. शक्यतो लगेच कोणताही निर्णय तू घेऊ नकोस. थोडा वेळ विचार कर, थोडासा थांब, थोडा शांत हो. थोडा वेळ विचार करून मग निर्णय घे. कारण की थोडा वेळ विचार करून निर्णयाचे चांगले आणि वाईट दोन्ही बाजूंचा तू विचार कर. त्याशिवाय निर्णय घेऊ नकोस. कारण एकदा घेतलेला निर्णय तू घेतलास आणि तो चुकला तर आपल्याला खूप मोठी त्याची किंमत मोजावी लागू शकते. त्यामुळे एवढं लक्षात ठेव बाळा, कोणताही निर्णय घेताना खूप नीट विचार करून निर्णय घे. थोडा वेळ शांत विचार कर. या निर्णयाचे चांगले आणि वाईट परिणाम काय होऊ शकतात या दोन्हीचा तू विचार कर आणि मग तू निर्णय घे. आणि हो बाळा, लक्षात ठेव, लोकांना माफ करायला शिक. मनुष्य गुण आहे. माणूस चांगल्या काळातील सर्व गोष्टी विसरून जातो आणि वाईट काळातील गोष्टी, चुकीच्या गोष्टी धरून बसतो. लक्षात ठेव, आपलं जीवन खूप छोटं आहे. याच्यात वाईट आणि चांगलं काही नसतं. लक्षात ठेव, चांगली गोष्ट कायम लक्षात ठेवत चल. आपल्या वाईट काळात ज्याने आपली साथ दिली आणि त्याला कधीही तू विसरू नकोस. लोकांना माफ करायला शिक. समोरच्याने माफी मागितली की लगेच त्याला माफ करून टाक. त्याच्याविषयी तू मनात कोणताही विष ठेवू नकोस. लक्षात ठेव, माफी मागणाऱ्यापेक्षा माफ करणारा कधीही श्रेष्ठ असतो आणि आम्हाला तोच मनुष्य आवडतो. लक्षात ठेव, माफी मागणाऱ्यापेक्षा माफ करणारा खूप मोठा असतो. त्यामुळे माफ करायला शिक. अरे बाळ आहेस तो आमचा. तुला आम्ही काहीही होऊन देणार नाही. तुला आम्ही काहीही होऊन देणार नाही. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.